नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत संवाद साधताना हा संकल्प मांडला होता की कृषी सहाय्यक, ज्याला आपण सहाय्यक कृषी अधिकारी या पदनामानं ओळखतो, त्या सहाय्यक कृषी अधिकारी या पदासाठी 2025 किंवा 2026 या वर्षी जाहिरात येणार आहे. आणि त्या वर्षी दोन्ही वर्ष ज्या वर्षामध्ये जाहिरात येईल त्या वर्षाच्या प्रिपरेशनसाठी मी तुमच्यासमोर एक लेक्चर सिरीज घेऊन येत आहे, ज्यामध्ये मी 120 मार्काचा कृषी सहाय्यक हा घटक कंप्लीट करत आहे. किती मार्काचा? 120 मार्काचा कृषी घटक कंप्लीट करून घेण्याचा माझा मानस आहे. आता ह्या परीक्षेबद्दल खूप काही शंका कुशंका तुमच्या मनात आहेत आणि त्या माझ्याही मनात आहेत. सर्वप्रथम मी आपल्यासमोर ही कबुली देऊ इच्छितो की ही टेस्ट सिरीज मी माझ्या स्वानुभवावर आणि आता सध्या प्रेझेंट असलेल्या करिक्युलमनुसार आपल्यासमोर घेऊन येत आहे. तर तुमच्या मनातल्या असलेल्या शंका आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून निरसन करण्याचा प्रयत्न करूया. त्यातली पहिली जी शंका असू शकते ती की बाबा ही एक्झाम कंडक्ट कोण करणार आहे आणि ह्या एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे. आतापर्यंतची एक्झाम जी कंडक्ट केलेली आहे ती एक्झाम कंडक्ट केलेली आहे IBPS न कंडक्ट केलेली आहे आणि आता ती एक्झाम कोण कंडक्ट करत याबाबत आपल्या मनात थोड्या शंका आहेत. IBPS एक असू शकते किंवा MPSC ह्या दोन माध्यमाद्वारेच ही एक्झाम कंडक्ट होऊ शकते. जर ही एक्झाम MPSC ने कंडक्ट केली तर IBPS पेक्षा ही एक्झाम निश्चितच एका वेगळ्या लेवलवर असेल आणि एका त्याची काठिण्य पातळी ही IBPS पेक्षा थोड्या प्रमाणामध्ये नॉर्मल साईजला असेल. त्यामुळे आपण संबंध प्रयत्न करूया किंवा प्रार्थना करूया की बाबा ही जी एक्झाम आहे ती MPSC द्वारेच कंडक्ट होईल. ठीक आहे. त्यानंतरचा तुमच्या मनात दुसरा प्रश्न आहे, स्टडी करू का नको करू, ऍड आलीच नाही आतापासून स्टडी करू का थांबू, ऍड आल्यानंतर अभ्यास करायला सुरुवात करू. त्याबाबत एक क्लिअर कट गोष्ट सांगतो की ह्या टेस्ट लेक्चर सिरीज सोबत आपल्याला फक्त 1 तास अभ्यास करायचा आहे. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताल, वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करत असताल किंवा वेगवेगळ्या तुमचे स्वतःचे बिझनेसेस असतील किंवा तुम्ही वेगळ्या एक्झामचं प्रिपरेशन करत असताल, तर त्या तिन्ही चारही घटकांच्या लोकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी सांगेल की तुम्हाला कृषी सहाय्यकाच्या बाबतीत माझ्या टेस्ट सिरीज, माझ्या लेक्चर सिरीज सोबत फक्त रोज 1 तास, त्यातला मी एक अर्ध्या ते पाऊण तासाचा लेक्चर घेईल आणि त्यानंतर तुम्हाला त्यात जे काही संदेश देईल, त्यात ज्या काही गोष्टी कंप्लीट करू, त्यात ज्या काही मॉडेल्स कंप्लीट करू, त्या मॉडेलच्या बाबतीत तुम्हाला 1 तास अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. इथून पुढे एक्झाम असो नसो, एक्झाम येईपर्यंत तुम्हाला आणि मला आपल्या आयुष्यातला डेली रुटीन मधला 1 तास ह्या एक्झामसाठी द्यायचा आहे, हे मात्र निश्चित. त्यानंतर काय वाचावे, काय वाचू नये, कसा प्रवास आहे, ऍग्रिकल्चर म्हणजे खूप मोठा आहे, ॲग्रोनॉमी आहे, ब्रीडिंग आहे, जेनेटिक्स आहे, फिजिओलॉजी आहे, पॅथ आहे, एंटोमॉलॉजी आहे, सीड टेस्टिंग आहे, अशा इकॉनॉमिक्स आहे, एक्सटेन्शन आहे, सॉइल सायन्स आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फॅकल्टीज असल्यानंतर तुमच्या मनात संभ्रम होत असेल, डिग्रीलाच आपण काही वाचलेलं नाही तर आता एवढं सगळं 4 आणि 5 महिन्यात कसं कव्हर करायचं. तर त्यासाठीचा एक अनुभव सांगेल की बाबा ज्या फॅक्ट्सवर किंवा ज्या मॉड्यूलवर आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न येतात ते प्रश्न आपण एक्झाम यायच्या अगोदर कंप्लीट करून घेऊ, जेणेकरून आपला पूर्ण सिलेबस हा येईल त्या सगळ्या क्वेश्चनिंग मध्येच आपला कंप्लीट होईल आणि आपण जवळपास सिलेबस हा कमीत कमी कालावधीमध्ये मॅक्झिमम कंप्लीट करायचा. त्या दृष्टिकोनातून काय वाचायचं, तर जे मी तुम्हाला आज शिकवल त्याच्या अवतीभोवतीचे टॉपिक्स कंप्लीट करायची. मग ते जसा प्रश्न येईल त्या प्रश्नाच्या अवतीभोवतीचं सगळं मटेरियल गोळा करूया, त्या मटेरियलच्या बाबतीत जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते पाठ करूया, जे सब्जेक्टिव्ह आहे ते समजून घेऊया आणि त्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल आपली एक्झाम तारीख येईपर्यंत आपण करून घेऊया. त्यानंतर तुमच्या मनात प्रश्न असतात अभ्यासाची पद्धती कशी असावी, तर अभ्यासाची साधी सरळ पद्धती ही आहे. ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, ज्या गोष्टीवर मागच्या 5-6 वर्षामध्ये प्रश्न विचारलेले आहेत, त्या गोष्टींचा अभ्यास आपण येईल त्या ऍडव्हर्टाइजमेंट यायच्या अगोदर कंप्लीट करण्याचा आपला मानस आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह बेसच्या बाबतीत आपण अवतीभोवती फिरूया, जसे ऑब्जेक्टिव्ह आले त्या ऑब्जेक्टिव्हच्या अवतीभोवती करूया. जसं की समजा आपल्याला विचारलेलं आहे की हायेस्ट मिल्किंग काऊ कोणती आहे, म्हणजे आपल्याला त्यांनी काय विचारला की बाबा दूध देणारी, सर्वात जास्त दूध देणारी गाय कोणती आहे. मग आपल्याला लक्षात आलं की बाबा आपल्याला परीक्षा पॅटर्न करणारा गायीची जात विचारतो. मग आपण गायीची जातच फक्त करायची तर नाही, गायीची जात करायची, म्हशीची गाय करायची, कोंबड्याच्या जाती करायच्या, आणखी डुकराच्या जाती करायच्या, जेवढे पशु पक्षी आहेत ज्यांच्या जाती आपल्याला करायच्या त्या सगळ्यांच्या जाती आपण कंप्लीट करायची. म्हणजे आपण एक चॅप्टर किंवा एक पॉईंट 100% कंप्लीट करा. जर आपल्याला ब्रीड विचारली तर 100% आपण ब्रीडच्या बाबतीतला क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतो. अशा पद्धतीने आपण 200-300 मुद्दे जरी कंप्लीट केले तरी आपला होलिस्टिक अप्रोच होईल, आपला बऱ्यापैकी अभ्यास कव्हर होण्याचा
प्रयत्न राहील. त्यानंतरची तुमची एक पद्धत काय करावे काय करू नये. तर 100% सांगेल काय करू नये हे पहिल्यांदा सांगेल की रोज 1 तास द्यायचा म्हणजे द्यायचाच. ही एक्झाम आल्यानंतर मी अभ्यास करेल असा विचार अजिबात करायचा नाही. आजपासून 1 तास द्यायचा, एवढं फक्त करायचं. आजपासून 1 तास कोणासोबत? प्रदीप हनुमंतराव कछवे, उपविभागीय कृषी अधिकारी हिंगोली यांच्यासोबतचा 1 तास रोज द्यायचा म्हणजे द्यायचा. काय करू नये? आल्यानंतर करेल, आल्यानंतर बघूया, नंतर पुस्तकं गोळा करेल, नंतर कोणता तरी क्लास लावेल, कोणत्यातरी दुसऱ्या प्रायव्हेट क्लासला जॉईन होईल, असं न करता रोज 1 तास कृषी सहाय्यकसाठी, रोज 1 तास सहाय्यक कृषी अधिकाऱ्यासाठी ह्या थंबनेलनं आपण आपलं काम पुढे करूया. त्यानंतर किती वेळ द्यावा? आता सांगितल्यानुसार फक्त 1 तास, व्हिडिओचा 1 तास, स्वतःचा अभ्यास 1 तास, 24 तासामध्ये 2 तास सहाय्यक कृषी अधिकारी 2025-2026 साठी. शेवटचं एक इंटिग्रेट अप्रोच कसा असावा? तर हा अप्रोच कसा हवा? तर सिम्प्लिफाईड मध्ये आपल्याला आपल्या एक्झाम यायच्या अगोदर आपण आपला कृषी घटक कंप्लीट करूया. त्याच्यानंतर तुम्हाला हा घटक कंप्लीट केल्यानंतर जवळपास 120 मार्क कंप्लीट होतात. त्यानंतर तुमच्या 5 गोष्टी राहतात. एक तर मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता आणि समाज ज्ञान, ह्या तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या टप्प्याटप्प्यानं आपण कंप्लीट करून घेऊया. परंतु ऍड येण्याच्या अगोदर आपण आपला 50%च्या जास्त म्हणजे 60% जेवढा सिलेबस असतो तो कृषी घटक कंप्लीट करूया. आणि एका शेवटच्या मुद्द्यावर थांबूया. आपला प्रवास कसा राहील? तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की हा प्रवास, मी एक नोकरदार माणूस आहे. ह्या नोकरदार माणसासोबतचा जसा जसा वेळ मिळेल तसा 1 तास माझा, 1 तास तुमचा, 1 तास माझा, 1 तास तुमचा, अशा रीतीने आपला प्रवास राहील. तुम्हाला ह्या सर्व प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.